स्पाय न्यूज, शोध सत्याचा। महायुतीच्या यशात आमदार यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर। शिरोळ तालुक्यातील नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या यशामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा आहे। संकटाला संधी बनवणे हे आमदार यड्रावकर यांच्याकडून शिकावे लागेल। विकास कामांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा कायापालट झालेला आहे। यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। राजश्री शाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा जयसिंगपूर येथे संपन्न झाला। या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर बोलत होते। स्वागत सतीश मलमे यांनी केले। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंचायत समिती व जिल्हा परिषद ही भविष्याच्या नेतृत्वाची शाळा आहे। निवडून आलेल्या सदस्यांनी जनतेचा विश्वास जपून काम करावे, दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, तालुक्यातील निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करताना महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि समविचारी नेते एकत्र येऊन राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले। पराभूत कार्यकर्त्यांनी खचून न जाता जनतेशी नाळ घट्ट ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले। पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासावर भर देत नांदणी, कुरुंदवाड, खिद्रापूर येथील मंदिरासाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याची माहिती दिली। एकत्र राहून राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले। काहींच्या वेगळ्या भूमिकेमुळे निवडणुकात फटका बसला तरीही कार्यकर्त्यांनी खचून नये, असे आवाहन त्यांनी केले। पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद सुरू असल्याची माहिती दिली। राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास प्रकाश पाटील टाकवडेकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, अमरसिंह पाटील, भवानीसिंह घोरपडे सरकार, प्रमोददादा पाटील, सागर शंभू शेटे, दिलीप पाटील, धनाजीराव जगदाळे, सुभाषसिंग रजपूत, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, शीतल गतारे, चंद्रकांत मोरे, मिलिंद भिडे, विकास पाटील, श्यामगोंडा पाटील यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले।